वर्षातून कांदा लसूण मसाला चटणी एकदाच बनवली जाते, पण त्याचे प्रमाण चुकले की चव बिघडते. 5 किलो मिरचीच्या प्रमाणात कांदा लसूण मसाल्याचा परफेक्ट प्रमाण आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि किती प्रमाणात लागते ते पाहूया. जवारी मिरची 2.5 किलो, बॅडगी मिरची 1.5 किलो, काश्मीरी मिरची 1 किलो, धने 1.25 किलो, खोबरे 1.25 किलो, तीळ 650 ग्रॅम, जिरे 650 ग्रॅम, मोहरी 250 ग्रॅम, हळकुंड 125 ग्रॅम, मेथी 125 ग्रॅम, बडीशेप 125 ग्रॅम, लवंग 40 ग्रॅम, दालचिनी 40 ग्रॅम, बदाम फूल 40 ग्रॅम, काळी मिरी 40 ग्रॅम, शहाजिरे 40 ग्रॅम, रामपत्री 40 ग्रॅम, जायपत्री 40 ग्रॅम, मसाला वेलची 40 ग्रॅम, हिरवी वेलची 40 ग्रॅम, जायफळ 40 ग्रॅम, दगडफूल 40 ग्रॅम, खडा हिंग 40 ग्रॅम, तमालपत्री 40 ग्रॅम, खसखस 40 ग्रॅम. पुढच्या साहित्याचे प्रमाण पाहण्याआधी मसाल्यांचे परफेक्ट प्रमाण आणि त्यातील सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी तुषार मसालेला आताच फॉलो करा. नाकेशर 20 ग्रॅम, त्रिफळ 20 ग्रॅम, कोथिंबीर 2 पेंडी, मोठे मीठ 2.5 किलो, तेल 1.25 किलो, कांदे 2.5 किलो, लसूण 1.25 किलो, आले 625 ग्रॅम. तर या सर्व साहित्यापासून कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची? सर्वप्रथम या मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. या मिरच्या अशा वाळल्या पाहिजेत की त्यातील बिया सुद्धा एकदम करकरीत वाळल्या पाहिजेत, म्हणजेच ही मिरची वाळली असे समजावे. त्याचे अर्धे देठ काढावे. प्रत्येक खडा मसाला हा सेपरेट भाजून घ्यावा. ओला मसाल्यासाठी कांदा चिरून तो भाजावा. आले, लसूण, कोथिंबीर स्वच्छ नीट करून हे सर्व साहित्य ग्राइंडर किंवा मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. मिरच्या आणि भाजलेला खडा मसाला एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घालावा. त्याची फाईन पावडर बनली की त्यानंतर वाटलेला ओला मसाला त्यामध्ये घालावा आणि तेलही घालावे. हे सर्व साहित्य डंकामध्ये एकत्र छान मिक्स करून घ्यावे. यापासून बनते अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी. हे परफेक्ट प्रमाण आहे 5 किलो मिरच्यांसाठी. अशाच पद्धतीने बनवलेली तयार कांदा लसूण मसाला चटणी हवी असेल किंवा बनवून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुषार मसालेमधून अस्सल कोल्हापुरी चवीची मसाला चटणी बनवून घ्या.